स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्र लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वाची माहिती आहे योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमच्याच कामाची माहिती आहे आणि चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। प्रत्येक महिन्याच्या पैशासंदर्भातली सर्व माहिती देखील वेळच्या वेळी पाहिजे असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। चला मग वाट कशाची पाहताय, टाका सबस्क्राईब करून सुरुवात करू याच्या व्हिडिओला आणि पाहूया लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट। या ठिकाणी पहा, थकीत अनुदान त्याचबरोबर वाढीव 2500 रुपये अनुदान या संदर्भात व्हिडिओमध्ये माहिती आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी पहा, जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यामध्ये वृद्ध, त्याचबरोबर विधवा महिला, दिव्यांग, निराधार या सर्वांचा समावेश या योजनेमध्ये होतो। त्याचबरोबर आजारी व्यक्तींचाही समावेश या योजनेमध्ये होतो। एकूण 5 प्रकारच्या लाभार्थ्यांचा समावेश संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये केलेला आहे। या ठिकाणी पाहता, थकीत अनुदानासंदर्भात सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारने घ्यायला पाहिजे होता परंतु घेतला नाही आणि तो निर्णय म्हणजे थकीत अनुदान ऑगस्ट महिन्यामध्ये जमा करण्यासंदर्भातला। तर आता थकीत अनुदान कधीपर्यंत जमा होणार ही माहिती आहे। पहा, बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहत असाल योजनेचे जे लाभार्थी आहेत ते चक्रा मारताना दिसत असतात। माझे निराधार योजनेचे पैसे येत नाहीत साहेब, जरा पहा असे म्हणत वृद्ध, त्याचबरोबर विधवा, दिव्यांग व निराधार बांधव जे आहेत, जे लाभार्थी आहेत, तहसील कार्यालय म्हणा, बँक म्हणा किंवा सेतू किंवा या ठिकाणी सेवा केंद्र जे असतात त्या ठिकाणी चक्रा मारताना तुम्हाला दिसत असतील। तुमची इतर कोठे खाते असतील, आमच्याकडे या ठिकाणी पहा अशी माहिती तुम्हाला बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलेली असेल की खातं बरोबर असतानाही, सगळी माहिती ओके असतानाही खात्यामध्ये लाभार्थ्यांच्या पैसे जमा झालेले नाहीत। आता वयामानानुसार जे लाभार्थी आहेत ज्यामध्ये वृद्धांचा समावेश आहे, तर वृद्धांसाठी वारंवार बँकांमध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांचं खातं आहे त्या ठिकाणी चक्र मारणं साहजिकच खूप कठीण आहे त्यांच्या वयानुसार। पण पैशाच्या आशेपोटी किंवा पैशासाठी त्यांचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी वृद्ध बँकामध्ये ज्यांचं खातं ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चक्रा मारताना दिसत असतात। तुम्हीही पाहिलं असेल बँकेमध्ये की वृद्ध व्यक्ती येतात आणि विचारतात माझे निराधार योजनेचे पैसे आलेत का, चेक करायचे आहे। तर काही ठिकाणी त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळतो, काही ठिकाणी मिळत नाही। आता फक्त ही वृद्ध व्यक्तींसाठीच नाही तर अपंग, विधवा या योजनेमध्ये जे लाभार्थी आहे, संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे 5 प्रकारचे लाभार्थी आहेत या सर्वांनाच या प्रश्नांना सामोरे जावं लागत आहे। तर याचं एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहा, ऑगस्ट महिन्यामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि हा निर्णय म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी वाढवण्यात आलेलं 1000 रुपयाचं वाढीव अनुदान। आता ऑगस्ट महिन्याचं अनुदान 2500 रुपये मिळणार अशी आशा लागली होती दिव्यांगांना, परंतु पहा कारण ऑगस्ट महिन्याचा जो शासन निर्णय होता तो अगोदरच आला होता, अगोदरच काढण्यात आलेला होता, त्यामुळे दिव्यांग बांधवांना जे वाढीव अनुदान आहे 2500 रुपये हे ऑगस्टमध्ये मिळालं नाही। आणखीनही ज्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यांनी KYC करून घ्यायचे आहे, आधार DBT लिंक करून घ्यायचं आहे। पहा, तुमच्यासाठी शासनाने पैसे टाकलेले असतात, फक्त तुमच्या काही छोट्याशा चुकांमुळे किंवा छोट्याशा ज्या गोष्टी असतात ज्या तुमच्या करायच्या राहिलेल्या असतात त्यामध्ये आधार DBT लिंक करणं, KYC करणं ही तुमची गरज आहे, तुम्हालाच या गोष्टी कराव्या लागणार आहेत, त्यामुळेच तुम्हाला पैसे येणार आहेत। तर ज्यांना पैसे आले नसतील ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्यांनी नक्की, जर ह्या गोष्टी तुमच्या झालेल्या नसतील तर चेक करून घ्या, कारण शासनाच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। एकूण 4 दिवस ही प्रक्रिया चाललेली आहे आणि या प्रक्रियेमध्ये जे ऑगस्ट महिन्याचं अनुदान होतं GR नुसार ते लाभार्थ्यांना मिळालेलं आहे। आता वाढीव 2500 रुपये अनुदान कधी मिळणार, सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न लाभार्थ्यांसाठी, दिव्यांगांसाठी। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे तुमच्यासाठी, जे अनुदान आहे वाढवण्यात आलेलं 2500 रुपये जे अनुदान करण्यात आलेलं आहे, 1500मध्ये 1000 रुपयाची ॲड करून म्हणजे वाढीव रक्कम करून 2500 रुपये जे अनुदान आहे ते तुम्हाला आता पुढच्या महिन्यापासून मिळेल का
ऑगस्ट महिन्याच्या नंतरचा जो महिना आहे त्यामध्ये तुम्हाला हे अनुदान मिळेल का, तर हा एक प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. कारण अशा प्रकारचा आणखीनही कुठला शासन निर्णय आलेला नाही की पुढच्या महिन्यापासून दिव्यांगांना हे अनुदान सुरू होणार आहे का. फक्त ऑगस्ट महिन्यामध्ये घोषणा झालेली आहे. अंमलबजावणी कधी होणार या संदर्भातली ऑफिशियल तारीख म्हणा, ऑफिशियल अपडेट कोणतीच आणखीनही जाहीर झालेली नाही. त्यामुळे आता जे वाढलेलं अनुदान आहे ते कधी मिळणार हे सांगणं सध्या तरी या ठिकाणी कठीण आहे. त्याचबरोबर आता राहिला प्रश्न थकीत अनुदानासंदर्भातही राज्य शासनाच्या माध्यमातून कुठलाच निर्णय घेतला गेला नाही. आता लाभार्थ्यांना या संदर्भात महत्त्वपूर्ण पावलं उचलण्याची गरज आहे. कारण आपलं म्हणणं शासनापर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे. तेव्हाच शासन थकीत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करेल. कारण थकीत अनुदानासंदर्भात कुठलीच आर्थिक तरतूद जी आहे ती अद्यापर्यंत झालेली नाही आणि कुठलीच घोषणा थकीत अनुदानासंदर्भात केलेली नाही. ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित झालेला आहे. थकीत अनुदान कधी मिळणार हा एक प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर राज्य सरकारच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे. आता पाहू या संदर्भातला कधीपर्यंत निर्णय घेतला जातो, थकीत अनुदान कधीपर्यंत जमा केलं जातं. परंतु लाभार्थ्यांना विनंती आहे की तुमचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचवा. थकीत अनुदानासंदर्भातली जी मागणी आहे ती लेखी स्वरूपात तुमची शासनापर्यंत पोहोचली पाहिजे सर्व लाभार्थ्यांची मिळून. आणि यासाठी कुणीतरी एकाने पुढाकार घेणं गरजेचं आहे. तुम्हाला माहितीच आहे बच्चूभाऊ कडू या योजनेसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वारंवार आंदोलन करताना दिसतात आणि त्यांच्याच आंदोलनाचं यश म्हणून एक भाग म्हणून दिव्यांगांना 1000 रुपये एवढं अनुदान वाढलेलं आहे. तर थकीत अनुदानासंदर्भातही आता महत्त्वपूर्ण भूमिका घेणं गरजेचं आहे. तेव्हाच थकीत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. तर पहा, ही होती एक महत्त्वपूर्ण अपडेट थकीत अनुदानासंदर्भातली. थकीत अनुदान कधीपर्यंत मिळणार हे आणखीन शासनाकडून जाहीर करण्यात आलेलं नाही. या संदर्भातल्या कुठलाही निर्णय झाला की तो तुम्हाला कळवण्यातच येणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे राज्य शासनाच्या वतीने. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. दिव्यांगांसाठी तुम्हाला या योजनेमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी 21 ऑगस्टपर्यंत अर्ज करायचा आहे. तर नक्कीच तुम्ही तुमच्या राहता त्या ठिकाणी जाऊन म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये जाऊन दिव्यांगांसाठी जी योजना सुरू झालेली आहे त्यामध्ये अर्ज करू शकता, योजनेचा लाभ घेऊ शकता. अधिक सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. या योजनेमध्ये होणारे सर्व लहान मोठे महत्त्वपूर्ण बदल तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळत असतात. थकीत अनुदानासंदर्भातला निर्णय असो, वाढीव अनुदानासंदर्भातली माहिती असो, ती इथून पुढेही पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत केलं नसेल सबस्क्राईब तर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.